त्यांचंही इथे समोरच्या कक्षामध्ये आगमन झालंय, त्यांचंही स्वागत आहे वरजी. कारण आणि यांचाच एक संघ बरोबर थोडंसं मागे गेला, शिवगर्जना चंदन सार हा क्वालिफाय झालेला संघ आहे. म्हणजे टॉप 6 मध्ये ज्या संघाला आपण पाहिलं होतं, पण जसा काही संघाचा मी उल्लेख करतोय की प्रवेश नाही मिळालाय, त्याबद्दल की खेदही व्यक्त करतोय. मॅचला होतोय सुरुवात, भरत मोरे पुन्हा एकदा जॉईन होतील. यस, धन्यवाद तुकाराम सर, धन्यवाद नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ. उद्याची टर्न होती, आता फक्त फेरी मारायला आलो म्हणून ही मॅच करण्याची संधी मिळते. थँक्यू. इनसाइड आउट, अतिशय चांगला फटका, चेंडू निघून चाललाय बॉर्डरलाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथून जोपर्यंत येऊन कव्हरला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातात. चांगली मॅच. या अगोदर जर आपण पाहिली तर थोडीशी एका हाताने एका बाजूने झुकती मॅच बघितली, परंतु मागील काही दिवसांचा म्हणजे 3 दिवसाचा खेळ आणि आजच्या दिवसामध्ये येत असताना आज काहीशी वेगळी चुणूक. सामने थोडेसे उशिराने, म्हणजे अजून आज थोडासा जास्त वेळ लागेल असं वाटतंय. वातावरण किती प्रमाणात साथ देतोय याच्यावरती सुद्धा लक्ष असेल. तुर्तास स्विचिटचा फटका, लालू त्या ठिकाणी खेळत असताना बीट झाले. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आतापर्यंत जेवढा आपण स्कोर बघितला त्या स्कोरला बघता असं वाटत होतं की इथे 30-40च्या मॅच रंगतील, परंतु आता संध्याकाळचं सत्र आहे. ही रजनी जी आहे ती मात्र आता 20 धावांसाठी तुम्हाला जमवेल असं काहीच चित्र दिसेल. बघा, पुन्हा एकदा स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, सिंगल धावून कंप्लीट केली गेली आणि चॅम्पियन सीसी या संघाचा धावफलक 3 धावांवरती थांबलंय. 3 चेंडूचा खेळ झालाय. अमान गोलंदाजी मार्क वरती आहे. अजय मनोज 11 गेले कित्येक वर्ष या मैदानावरती या संघाला आपण बघतो आणि तो संघ यावेळेला क्षेत्ररक्षण करत असताना इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, फील्ड करतोय, फेकी करेल तोपर्यंत पुन्हा 2 धावा येत आहेत. सिंगल डबल 6 खेळ. इथे तुम्हाला ज्या वेळेला नारंगीच्या मैदानावरती तुम्ही 6 नंतर खेळ चालू करता त्यावेळेला तुम्हाला सिंगल डबल म्हणजे तुमच्या मॅचला एक मोठ्या धावफलकापर्यंत आणि जिंकण्याच्या आशा जिवंत करणाऱ्या धावा म्हणून मानल्या जातात. हो, आतापर्यंतचा इतिहास आहे. आणि मध्येच काही ब्लास्ट जर होताना बघितले. वेलकम कैलासजी पाटील, वेलकम भारत राऊत सर, आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आमचे सर्व 7 धावा धावपल करते. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. 3 षटकाच्या मॅचेस. स्विचिट पुन्हा एकदा काढण्याचा प्रयत्न आणि तो स्विचिट करत असताना बॅट आणि बॉलचा संपर्क तितका प्रॉपर नाही. लेग बायच्या रूपाने पंचांचा इशारा येतोय आणि सिंगल धाव इथे धावून कंप्लीट. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा बिनबाद. चॅम्पियन सीसी या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर वळणार आहोत आपण भारत राऊत सरांकडे. डीजे 8 धावा. भारत सर, सकाळच्या सत्रापासून तुम्ही जोडलेले आहात, कालचा दिवस सुद्धा तुम्ही केलात. इथे पहिल्या इनिंग मध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये म्हणजे 6च्या आसपास 7 वाजता किती धावा बनाव्यात जेणेकरून एखाद्या संघाला एक समाधानकारक स्थिती म्हणजे त्यांना त्या धावांचं समाधान वाटेल असं कोणतं धावफलक आहे जे एव्हरेजली तुम्हाला इथं ठेवणं गरजेचं आहे? भरत, ज्यावेळेस जहीर माझ्यासोबत समालोचन करत होता त्यावेळेस मी म्हटलं होतं की 3 दिवस अगोदर आपण ज्या मॅचेस खेळल्यात ती खेळपट्टी वेगळी होती. आता ह्या 4थ्या दिवसाची खेळपट्टी वेगळी आहे आणि या खेळपट्टीचा तू जर अंदाज घेतला तर या खेळपट्टीवर जरा पाहिलं आपण तर मोठ्या प्रमाणात थोडंसं ग्रास आहे, गवत आहे. त्याच्यामुळे इथेच जर इथे 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 विकेट आहे इथे पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. इथेच जर परत आपण पाहिलं जर ड्यू फॅक्टर जाणवला म्हणजे दव पडायला सुरू झालं तर चेंडू बॅटरला सापडणं कठीण आहे या खेळपट्टीवर, गवताच्या या खेळपट्टी. म्हणजे माझ्या मते तरी इथे या कंडिशनमध्ये या जवळपास संध्याकाळच्या सत्रामध्ये 30 ते 35 धावा भरत 30 ते 35 धावा एक समाधानकारक स्कोर असू शकेल. आणि 30-35 त्या करण्यासाठी सुद्धा तुमचा ती मानसिकता जी आहे ती तुमची त्या प्रकारची होणं गरजेची आहे. 30-35 म्हणजे काय झालं, तुम्हाला प्रत्येक चेंडूगणी किमान 2 धावा जे तुम्हाला 10-12च्या आसपास नेऊन सोडतील, तिथून 36च्या आसपासचे धावफलक एक वेगळं अनोखा दडपण आणतील गोलंदाजी करणाऱ्या संघावरती, क्षेत्ररक्षण करणाऱ्या फिल्डर्सवरती. आणि त्यानंतर ते ज्या वेळेला बॅटिंगला येतील त्यावेळेला ते दडपण त्यांच्यावरती साफ दिसून येईल, तुमच्या गोलंदाजांना बळ मिळेल. आणि या सर्व ज्या बाबी आहेत त्या खूप काही सांगून जातात, खास करून या संध्याकाळच्या सत्रामध्ये. स्वप्नील आलाय,
स्वप्नीलसाठी हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, काही प्रमाणात सबमरिंग आहे. आणि ही जो हा चेंडू खाली राहण्याचा प्रकार आहे हा संध्याकाळी सत्रात बहुतांश वेळा आपण बघितलाय. आणि जो ग्रासी भाग आहे म्हणजे जिथं गवताळ भाग आहे तिथे चेंडू जर पडला तर मात्र फलंदाजाला खूप मोठी डिफिकल्टी येते. नक्कीच. बरं, यावेळेस पुन्हा एकदा त्याचप्रमाणे असं वाटलं की रिप्ले पाहतो की काय. आणि आजचं वातावरण देखील थोडंसं बदललंय. म्हणजे सलग आपण या स्पर्धेचा चौथा दिवस पाहतोय. 3 दिवस आपण जे वातावरण पाहिलं त्याहून मी म्हणेल आजचं वातावरण थोडंसं धुकड आहे. तिथून मात्र खेळणं कसं खेळायचं आहे त्याप्रमाणे पाहिलं. इथे मात्र हा मोठा फटका खेळायचा होता आणि इथे मात्र 4 धावांसाठी चौकार. आणि आणखीन एक बरं सांगायचं गेलं तर 3 दिवसामध्ये ज्या आपण मॅचेस पाहिल्या आहेत, जो आपण खेळ पाहिला या 3 दिवसामध्ये, संध्याकाळच्या वेळेमध्ये देखील मोठमोठे फटके या मैदानावर येत होते हे देखील आपण पाहिलंय. हॅलो, मगाशी जसं तुम्ही म्हटलं वातावरण आणि या गोष्टी चर्चा मी ज्या वेळेला माईक हातामध्ये दिली त्यावेळेला केली की या वेळेला वातावरणावरती सुद्धा लक्ष असणार आहे तो कितपत आपल्याला साथ देतोय. कारण आताच बॉर्डरलाईनवरचा खेळाडू आपल्याला दिसत नाहीये. इतका धुका म्हणजे जे काही धुकं बघायला मिळतात त्यामुळे त्या सर्व अडचणी मला वाटतं फील्ड करत असताना क्षेत्ररक्षकांना सुद्धा होतील. ऑन साईडला खेळलेला हा फटका डीपमध्ये प्रोटेक्शन होतं, क्षेत्ररक्षक आला, चेंडूला फील्ड केलं, तोपर्यंत तिथे धाव कंप्लीट करत असताना 14 वरती धावफलक नेऊन ठेवले. दुसरं षटक आहे, अजूनही एका चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. लास्ट बॉल, इथे एखादा मोठा फटका म्हणजे चौकार षटकार जर आला तर एक चांगली स्थिती स्वतःला, चांगल्या स्थितीत चॅम्पियन सीसी स्वतःला बघेल. मोठा फटका उडवलाय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे परंतु त्यांनी लांबून स्ट्रेच करून घेण्याचा प्रयत्न केला. चेंडू तोपर्यंत करत होता सीमारेषेची ती सफर, चेंडू निघून गेला बाउंड्रीलाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बरंच सर पहा कशा प्रकारे हा फटका खेळला होता. फुल ऑन लाईन आणि त्या ओव्हर पिच अगदी शरीरापासून लांबचा चेंडू होता. बॅकफुटवरती जाऊन ज्या प्रकारे त्या चेंडूला लॉफ्ट केलं, वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल झाला, जास्त लांब नाही गेला. जर क्षेत्ररक्षक तिथे उभा असता तर झेल घेतला गेला असता. इतक्या जवळ चेंडू जाऊन पडलाय आणि या वातावरणामध्ये अशा प्रकारचा चेंडू ट्रॅव्हल करणे म्हणजे साहसी कृत्य आहे. खूप चांगला फटका. नक्कीच. आयसाइड होणं चेंडू हे देखील खूप कठीण आहे. मी मगाशीच तुकाराम सरांसोबत चर्चा केली की हे जर धुक्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं गेलं तर मात्र इथे कदाचित खेळ थांबवण्याची वेळ येईल असं कंडिशन मी म्हणे सध्याच्याकडे निर्माण झालं आहे. मात्र खरोखरच एखादा षटकार ज्याप्रमाणे बरं तुम्ही म्हटलं की एक धावसंख्येला नक्कीच चांगली चालना देईल, वेग देईल आणि एक साजेशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल. तो षटकार या ठिकाणी येतोय, म्हणूनच पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्विच हिटचा फटका आहे, मात्र मागे प्रोडक्शन आहे, मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी स्वीपर पॉइंट रिझन मध्ये डीप मध्ये. इथे डबलला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, फेक चांगली झाली होती, फील्ड व्यवस्थित केला गेला नाही, चेंडू व्यवस्थित गॅदर करता आला नाही यष्टीरक्षकाला. 2 धावा इथे देखील मिळतील. धावा झाल्या आहेत त्या म्हणजेच 22. 3 ओव्हरच्या मॅचेस, ओव्हरमध्ये कुठल्याही प्रकारची कपात होणार नाहीये. 3-3 ओव्हरच्या मॅचेस सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आपण 3-3 ओव्हरच्या मॅचेसच परत खेळणार आहोत. मात्र सकाळची वेळ वेगळी, दुपारची वेळ वेगळी आणि आता संध्याकाळची वेळ वेगळी आहे. आणि खेळामध्ये वेळ बदलली की खेळ सुद्धा बदलतो. दिवस बदललाय, वातावरण बदललंय, त्यामुळे तुम्हाला परिवर्तन सगळ्याच गोष्टीमध्ये दिसणार आहे. आता मगाचीच एक मॅच बघा ना, शेवी 26च्या अगेन्स्ट खेळणारा तो संघ, ती मॅच कुठपर्यंत आली होती खूप मोठी स्टारकास्टांच्या समोर असताना. म्हणजे आज रजनीमध्ये होणाऱ्या मॅचेस खूप चांगल्या आणि टफ फाईट होतील. चांगले चांगले खेळाडू दिसतील, चांगले चांगले संघ दिसतील, परंतु कोण बाजी मारून जाईल सांगता येत नाहीये. सकाळच्या सत्रामध्ये एक डिसअपॉइंट करणारी मॅच आपण पाहिली होती, 6-4 झाले नव्हते. इथे बघा कशा प्रकारे ही धाव घेण्यात आली आहे. बॉडी लँग्वेज पूर्णपणे तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवावी लागणार आहे. तुमचा जो सकारात्मक दृष्टिकोन तो इथं दाखवावा लागणार आहे. अन्यथा या मैदानावरती तुम्हाला कधी तुमची वेळ आपला सामना बदलून सांगता येत नाहीये. म्हणूनच प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वतःचं बनवावं लागणार आहे. नक्कीच नक्कीच. बरं, स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल. मिस्टर स्टोक आहे ऑन साइड खेळायचा, बॅटची चेंडू हवेत, प्रयत्न केला होता गोलंदाजांनी त्या ठिकाणी झेलच्या खाली पोहोचण्यासाठी. ते मात्र ही विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. 1 धाव इथे देखील मिळेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 24. ज्याप्रमाणे तुम्ही भरत म्हटलं, खरोखरच इथे प्रत्येक खेळाडूला सिद्ध करून दाखवावं लागेल. कारण काही मॅचेस आपण पाहिल्या आहेत, ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केला की जी मॅच आपण पाहिली होती 6 चेंडू आणि 4 धावा, असं वाटलं होतं की ती मॅच समोरचा संघ विजय होईल की काय. मात्र
त्या विकेट जवळपास मला वाटतं त्या 5 विकेट्स त्या गोलंदाजांना काढल्या होत्या. टोटल 6 विकेट्स त्या गोलंदाजांना काढल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 4 गोलंदाजाच्या नावावर त्या क्लिअर विकेट होत्या. म्हणजे सांघिक 6 विकेट, म्हणजे 6 चेंडूमध्ये 6 विकेट त्या काढल्या गेल्या होत्या. तिथून मात्र मॅच टर्न झाली होती. नाही, कौतुकास्पद कामगिरी मुबस्सिरची त्यावेळेला होती. ओ यावेळेला उडवलाय, आखू टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट पूल क्षेत्ररक्षक आहे तिथे. डीप मध्ये प्रोटेक्शन होतं, मिड विकेट मध्ये खूप सुंदर झेल आणि झेल नंतर संपला स्वप्नीलचा खेळ. अजून एका विकेटचं पतन. या एक वेळ डिझेल आणि त्यानंतर वळूयात त्या बाकीच्या चर्चेकडे. आणि तिथे आलेला तो इम्रानचा रनआउट, तिथून ती मॅच फिरत असताना एकामागोमाग एक अशा पॉझिटिव्ह गोष्टी घडत गेल्याने मॅच फिरली. म्हणूनच हे मैदान अशा भरपूर साऱ्या मॅचेसची साक्ष देतो. इथे 2 चेंडू 8 धावा सगळ्यांनी, 1 चेंडू 8 धावा सुद्धा बघितल्यात. इथे 4 चेंडू 1 धाव न होताना सुद्धा सगळ्यांनी बघितली. त्यामुळे इथे चमत्कार होणं हे अपेक्षित आहे. इथे काय घडलं आता, रनआउटच्या रूपाने मला वाटतंय एकाला विकेट त्यावेळेला शेवटचा चेंडू होता. विकी मैदानात आले होते, परंतु ते बघायच्या भूमिकेमध्ये 25चं लक्ष असं असेल. बघा, शफल झाले होते, स्टेप आउट झाले होते, धाव शेवटच्या चेंडूवरती घेण्याचा प्रयत्न आणि असं असताना फलंदाज बाद. विकीला एकही बॉल खेळता आलेला नाही, त्याला मैदान जोडावं लागतंय. परंतु धावपल कुठे येऊन थांबले बघा. 2 षटकानंतर काय स्थिती होती आणि शेवटच्या षटकामध्ये एकंदरीत धावा किती आल्या. धावा बनवायचे हे खरं आहे, परंतु तुम्हाला कोणत्या वेने कशा प्रकारे बनवायचंय त्याचं प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. या मैदानावरती खेळत असताना तुमच्याकडे प्लॅनिंग नसेल तर मात्र तुमच्या नैया पार होणं अवघड आहे. त्यामुळे इथूनच आता एक वेगळ्या प्लॅनिंगने दुसऱ्या इनिंगला सुरुवात होणं अपेक्षित असेल. नक्कीच भरत. त्यासाठी मी म्हटलं होतं की क्रिकेट असा हा खेळ आहे, फक्त बॅट आणि बॉलनं खेळणं जितका गरजेचं आहे तितकाच डोक्याने खेळणं देखील गरजेचं आहे. जर तुमच्याकडे चांगला स्पेल असेल, इथे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चॅम्पियन सीसी या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं, तुमच्याकडे चांगला स्पेल असेल तर नक्कीच तुम्ही समोरच्या संघाला थांबवू शकता. मात्र ती कामगिरी करावी लागेल. जी मॅच आपण एक पाहिली होती कालच्या दिवसामध्ये, एकविरा नायगाव या टीमच्या सोबत आपण जी मॅच पाहिली होती, जवळपास 28 धावेचं ते टार्गेट समोरच्या संघासमोर दिलं होतं आणि निमेश सांदणे यांचं आपण एक षटक पाहिलं होतं. म्हणजे ते 28 धावा. आम्ही म्हटलं होतं की ज्याप्रमाणे समोरच्या संघानं एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीमला 27 धावसंख्या थांबवले, त्याचप्रमाणे त्याच कॅपेबलचे गोलंदाज एकविरा स्पोर्ट्स नायगाव टीममध्ये आहेत आणि ती कामगिरी मी म्हणून निमेश सांदणे याने करून दाखवली होती. अक्षरशः शेवटच्या त्या ओव्हरपर्यंत मॅच गेली होती. मात्र अंतिम त्या षटकामध्ये खास करून विशाळ कोहलीला थोडासा मार बसला आणि एकविरा स्पोर्ट्स नायगाव पराभवाच्या छायेत गेला. मात्र 28 धावा देखील चेस होण्यासाठी जवळपास त्या शेवटच्या ओव्हरपर्यंत ती मॅच गेली होती. आणि जसं आपण तुम्ही एकविरा स्पोर्ट्स नायगावचा विचार जशी चर्चा केलीत, असे अनेक संघ आहेत. टॉससाठी यायचे श्री गणेश बोळिंज आणि FCC 11 NSP. श्री गणेश बोळिंज आणि FCC 11 नालासोपारा. चला, या दोन्ही संघाचे करणार जर आपण टॉससाठी लगेच यायचंय, आपण चेंज करणार आहोत. त्या अगोदर एक चर्चा, या मैदानावरती वर्षानुवर्ष खेळलेल्या संघांना इथे कसं खेळायचं, कोणत्या वातावरणामध्ये, कोणत्या वेळेमध्ये हे चांगल्या प्रकारे माहीत आहे. आणि म्हणूनच असे काही संघ आहेत ते वर्षानुवर्ष इथे एक दिवस क्वालिफाय होताना दिसतात. आणि जे नव्याने येणारे संघ आहेत त्यांच्यासाठी नेहमीच ही डिफिकल्ट टास्क राहिली आहे. नक्कीच. मात्र ह्या वर्षामध्ये आपण जर परत पाहिलं या स्पर्धेकडे पाहिलं तर जे काही संघ क्वालिफाय झाले होते मागच्या वर्षी, ते संघ मात्र इथून बाहेर पडलेत. ह्या वर्षामध्ये देखील आपण पाहिलंय. त्याच्यामुळे एक या स्पर्धेच्या विषयी परत आणखी म्हणायचं गेलं तर नक्कीच गणपत बाबूराव पाटील चषक म्हणा, किसन बाबूराव पाटील चषक म्हणा, मात्र या स्पर्धेला नेहमी मी स्वप्नपूर्ती स्पर्धा म्हणून पाहिलं आहे. कारण प्रत्येक लहान संघांचं स्वप्न पूर्ण करणारी ही स्पर्धा आहे. कारण प्रत्येकाला इच्छा असते की नारंगीच्या मैदानावर आम्हाला खेळायचं आहे, नारंगीच्या मैदानाचा तो आनंद आम्हाला घ्यायचा आहे आणि लहान संघांना त्या नारंगीच्या मैदानाचा आनंद घेता येतो. येस, नक्कीच. आणि तो आनंद घेण्याचाच प्रयत्न असतो. इथे हार जीत नाहीये, इथे फक्त इमोशन्स आहेत त्या या मैदानाशी जोडलेल्या. एक छोटासा ब्रेक आणि त्यानंतर समालोचन कक्षामध्ये बदल. मी पुन्हा एकदा विनंती करेल कैलासजी पाटील यांना आणि शांताराम सर यांना की आपण जॉईन व्हा. उद्या सकाळी आम्ही नक्कीच भेटणार आहोत. धन्यवाद. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ तसेच पाटील परिवाराचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय, ज्यांनी मला समालोचन करण्याची संधी दिली. नक्कीच या स्पर्धेमधून मी रजा घेतोय. मात्र मॅच थांबणार नाहीये. समालोचक क्षेत्रामधील आणखीन 2 मोठी नावं
खरोखरच एका साईडला आपण पाहिलं तर कैलासजी पाटील आणि एका साईडला शांतारामजी घरत, दोघांनाही इन्व्हाइट करतो मी कॉम्बॉक्स मध्ये. मात्र मी घेतोय रजा. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद भरत राऊत. आणि भरत मोरे तुमचा आभार व्यक्त करतोय. सामन्याकडे वळतोय. हॅलो. एकच धाव समाधान मानावं लागणार आहे. दोन चेंडूनंतर धावसंख्या 1. प्रफुल्ल आणि अमित ही जोडी मैदानात पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क आपल्याला पाहायला मिळतोय. इथे नाव इथे आलेलं नाहीये. रमेश. कैलास पाटील तुझं स्वागत केलं जाते नारिंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाच्या मैदानावर. हा चषक चालू आहे आपल्या माहितीसाठी. नारिंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाच्या मैदानावर पाटील पुरस्कृती स्पर्धा चालू आहे. कैलासाचे गणपत बाबूराव पाटील, कैलासाचे किसन बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ स्पर्धेचं सालाबाद प्रमाणे इथे आयोजन केलं जात आहे आणि या स्पर्धेसाठी तुझं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे. धन्यवाद शांताराम घरत. NCCचं ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतंय आणि खरोखरच मागच्या वर्षी आपण ऑल इंडियाची स्पर्धा बघितली, त्याच्यानंतर आपण नक्की बघितलं तर या स्पर्धेसाठी मी दाखल झालेला आहे आणि अप्रतिम आयोजन. नारंगी म्हटलं की नो डाऊट बिग ग्राउंड, बिग प्लेयर्स अँड ऑल बिग मी म्हणेन. तू शांताराम करत नक्कीच एका वर्षानंतर तुझं स्वागत केलं जात आहे का आणि तुझं स्वागत आणि आभार सुद्धा व्यक्त केलं जातं. सामन्याकडे वळणारं धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे ते 25. सामन्याकडे जातोय. आखोड टप्प्याचा चेंडू आहे, बघायचा आहे. गडीबाद क्रम होतोय इकडे. आहे जो हवर्स संघाकडून खेळतोय तोच खेळाडू बाद होताना दिसतो. आदल्या सामन्यात निश्चित एक चांगला षटकार मारला होता, मात्र आता त्याला परतीची वाट पाहायला मिळते. धाव संख्या 1ही न करताना कैलास पाटील स्वागत केलं जात आहे. धन्यवाद शांताराम. तर पहिल्यांदा बघितलं आपण अमित बाद झाला आणि त्याच्यानंतर बघितलं आपण अमन हा बाद होतोय. प्रफुल्ल अजूनपर्यंत बघितलं विकेटवरती आहे. प्रफुल्लच्या नावावरती 1 धाव आहे. 25 धावांचा पाठलाग करायचा आहे. ऑफ साईडला चेंडूला खेळलाय. चेंडू बघितला आपण जवळ लँड होतोय, सिंगल येते आणि सिंगलच्या पद्धतीने बघितलं आपण धावसंख्या पुढे सरकली जाते 2 या धावसंख्येची. षटक बघितलं आपण मार्गस्थ आहे. पहिलं अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे या पहिल्या षटकातील. 1 चेंडू शिल्लक आहे. 18 चेंडूचा सामना करायचा आहे, मात्र पहिल्याच षटकातील 5 चेंडू पूर्ण होत असताना धावसंख्या मात्र 2 वर असताना लक्ष आहे 25 धावांचं. हे लक्ष गाठण्यासाठी निश्चितच चौकार षटकाची आतषबाजी करणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न केला जाईल मनोज आणि अजय 11 संघाला आणि तो प्रयत्न इथे पाहायला मिळणारच आहे, का शंका नाही. चॅम्पियन CC वर्सेस अजय मनोज 11 संघ पाहायला मिळतोय. हा सॉफ्ट हँड पद्धतीने खेळला जातोय, डिफेन्सिंग पद्धतीने खेळला जातोय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली जाते. षटक पूर्ण होताना दिसते पहिलं आणि धावसंख्या 3ने जी स्कोरिंग कार्डमध्ये पाहायला मिळते. होय, पहिलं षटक संपलं जाते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघितला आपण 3 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद झालेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि बघितला आपण 2 षटकांमध्ये म्हणजे 12 चेंडू आणि बघितला आपण तर 22 धावांची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. हे शांताराम करत बघितला आपण जवळजवळ बघितला आपण तर फ्लड लाईट्स ऑन झालेले आहेत आणि जवळजवळ बघितलं आपण नाईटच्या रूपाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा 4था दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम आयोजन, अप्रतिम नियोजन आपल्याला पाहायला मिळते. 25 वर्ष या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शांताराम करत DBN लाईव्ह एक लाईव्ह प्रेक्षेपण पाहायला मिळतं त्यांच्या कडून आपल्याला आणि ते निश्चितच ह्या लाईव्हचं घर बसला सुद्धा आनंद घेताना दिसत प्रेक्षक.
वर्ग आणि हा चेंडू थोडासा बाहेर निघताना दिसतोय. इशारा येतोय का बघायचा आहे. मात्र ह्या चेंडूवर वाईटचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव संघामध्ये स्कोरिंग कार्डला वाढली जाते आणि संघाला नेऊन ठेवलं जाते 4 या धावसंख्येवर. थोडासा तिसरं सत्र आहे, संध्याकाळची वेळ, तिसरं सत्र. लाईट्स ऑन झालेले आहेत आणि ऑन लाईट मध्ये खेळण्याचा जो अनुभव आहे तो वेगळा असणार आणि त्याचाच प्रयत्न केला जातो अजय मनोज 11 संघाकडून. ज्या धावांचं लक्ष ठेवलं गेलं ते 25 धावा आणि त्या धावा पार पाडण्यासाठी प्रयत्न केला जातो प्रत्येक चेंडू मागे हिट करण्याचा. बिग हिट करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र बघितलं आपण चेंडू पाठीमागे निघून जातोय. पुन्हा एकदा प्रफुल यांच्यासाठी तो चेंडू असणार आहे. स्लो राम पद्धतीचा आपण बघितलं आपण फ्लाईट जास्त होती त्या चेंडूमध्ये. एक सुरेख असा चेंडू पाहायला मिळतोय. नक्की विशाल, 2 चेंडू आपण बघितले जे ऑफ ब्रेक पद्धतीने हाताळले गेले, मात्र आताचा चेंडू तो लेग ब्रेक पद्धतीने हाताळताना पाहायला मिळाला. ऑफ ब्रेक परत एकदा थोडासा स्किट होतोय चेंडू. फलंदाज चुकला जातोय, प्रयत्न केला जातो फलंदाजाकडून मात्र अयशस्वी होताना दिसतोय आणि हा अयशस्वीपणा निश्चितच अजय मनोज 11 संघाला थोडासा मागे नेऊ शकतो की काय, असं काही घडलं जातंय का मैदानात. इशारा येणार आहे का ह्या चेंडूवर. चेंडू मिडलला पडतो, बाहेर निघतो, वाईटचा इशारा. एक अवांतर धाव परत एकदा पाहायला मिळते स्कोरिंग कारमध्ये आणि ह्या धावेनंतर संघाला नेऊन ठेवलं होतं 5 या धावसंख्येवर. अजूनही 20 धावांची आवश्यकता 9 चेंडू मागे. 20 धावेची गरज आहे म्हणजे मोठ्या फटक्यांची गरज आहे. बघितला अजय मनोज 11 संघाला 2 माइंड्स मध्ये होता फलंदाज. इथे मात्र बघितलं आपण प्रफुल्ल वारंवार चुकतोय. प्रफुल्लला बघितला 7 चेंडू त्यांनी खेळलेत आणि 7 चेंडू मध्ये 2 धावा. बघा कशा पद्धतीने विकीने यावेळेस बघितलं आपण तो चेंडू हाताळलाय. प्रत्येक चेंडू हाताळताना काही मनगटामध्ये बदल केला जातो. त्या बदलाचा फरक निश्चितच फलंदाजाला जाणवता आला नाही, बघता आला नाही, करता आला नाही, खेळता आला नाही आणि कारणास्तव चेंडू निर्धाव पाहायला मिळत आहेत. दुसरा षटक चालू आहे. 5 चेंडू नंतर फक्त धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 5 वर. एक चांगला षटक हाताळताना पाहायला मिळतोय. प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन बदल पाहायला मिळतोय. मनगटाचा फरक आणि त्या बोटांचा फरक या दोन्हीच्या महत्वपूर्ण भूमिकेनंतर निश्चितच सुरेख षटक पाहायला मिळतं कैलास पाटील. विशाल यांनी बघितलं आपण ती विशाल कामगिरी केली असं म्हणायला काही हरकत नाहीये. कारण ऑफ ब्रेक आणि लेग ब्रेकचा तो मारा आणि व्यवस्थित टप्प्यावरती तो मारा आणि त्या कारणास्तव बघितलं आपण विशाल बघितलं यशस्वी ठरलेला आहे. आता मात्र पल्ला थोडासा लांब जातोय. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये भरपूर फार मोठं धावफलक हवं आहे. बघितलं का शांताराम बघितलं आपण नक्की 20 धावा अजूनही आवश्यकता 6 चेंडूनंतर. ह्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या, त्या सुद्धा वाईटच्या रूपाने. अन्यथा फलंदाजाच्या बॅटला सुद्धा चेंडू लागला गेला नव्हता, हे आपण निश्चितच बघितलं असेल. तिसरं षटक वैयक्तिकरित्या संघाचं घेऊन येतोय लालू हा गोलंदाज. 20 धावांची आवश्यकता असताना बघायचं आहे फलंदाज मार्कावर पाहायला मिळतो. विजय हा फलंदाज. ड्राईव्ह केला जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली जाणार आहे आणि एखाद्या वेळेस समाधान फलंदाजीमध्ये पाहायला मिळणार स्ट्रायकरांकडे. परत एकदा प्रफुल्ल सारखा फलंदाज ज्याने आदल्या षटकामध्ये निश्चितच जवळपास 5 ते 6 चेंडू आपल्या बॅटला न लागता निर्धाव पद्धतीने घालवले, तोच फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे कैलास पाटील. नक्कीच शेवटचं षटक यावेळेस मैदानावरती. ऑन साइडला डीप मध्ये चेंडूला खेळलाय, थोडासा उशिरा परंतु चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा. नक्की देर आहे, दुरुस्त आहे, मात्र चौकार पाहायला मिळतो. आधीच हात प्रयत्न केला जात होता, मात्र गोलंदाज दक्ष होता, चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत होता. हे षटक महत्वाचं पाहायला मिळणार आहे. अजूनही धावांची आवश्यकता आहे ती 15. 4 चेंडू 15 धावा. 2-3 षटकार येणं गरजेचं आहे जर आपल्याला संघ सामना विजयी करायचा असेल तर. तो प्रयत्न केला जाईल कैलास पाटील असं आपल्याला दिसतंय मैदानामध्ये. नक्कीच जिथपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये तिथपर्यंत आपण क्रिकेटच्या बद्दल काहीच म्हणू शकत नाहीये. 4 चेंडू आणि अजूनही 15 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. प्रफुल्ल बघितलं आपण 1 चौकाराच्या सहाय्याने खेळतोय आणि वैयक्तिक 6 या धावसंख्येवरती खेळतोय. विजयला बघितलं 2 चेंडूचा त्यांनी सामना केलाय आणि 2 चेंडूमध्ये 2 धावा त्याच्या नावावरती आहेत. आतापर्यंत अजय मनोज 11चा संघ 25 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 10 धावांवरती खेळ. नक्की अजूनही धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू बघा. हा हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र हुकला जातोय. प्रफुल्ल प्रयत्नशील असणार आहे, मात्र अयशस्वी होताना दिसतोय. प्रयत्न केला जाणार आहे. 3 चेंडू अजूनही धावांची आवश्यकता आहे. 3-15चं समीकरण पाहायला मिळणार आहे. बघायचं हा चेंडू महत्वपूर्ण असणार आहे ह्या स्पर्धेसाठी, या सामन्यासाठी.
सरळ ड्राईव्ह केला जातो. या चेंडूवर किती धावा येतात बघायचं आहे. 1 2 3 आणि 4. सीमापार चौकार पाहायला मिळतोय. डीजीकडे जाऊया त्यानंतर परत एकदा आपण या कैलास पाटील यांच्याकडे.